नमस्कार मुलांनो, आज आपण एक नवा पाठ बघणार आहोत. पाठ 13वा, म्हणजेच करते सुधारक कर्वे. कोण आहेत हे? कोणाबद्दलचा हा पाठ आहे? प्रश्न पडतोच, कारण तिथे पूर्णपणे नाव पण नाही आहे. कर्वे हे काढणं आहे. सर्वच मुलांना कर्वे आठवतात असंही नाही. मग हे नेमके कर्वे कोण? बरं, ते सुधारक होते, म्हणजे सुधारणा करणारे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. पण करते करते म्हणजे कोण? आणि हे कर्वे कोण? तर आपण एकेका शब्दापासून सुरुवात करूया. करते म्हणजे करणारे, नुसतेच बोलून दाखवणारे नाही, तर करणारे. आपण जे काही सांगतो बोलतो ते प्रत्यक्ष कृतीतून पूर्ण करणारे म्हणजे करते. मग सुधारक, सुधारणा करणारे, समाजसेवक, समाजसुधारक असे कोण? तर भारतरत्न धोंडो केशव कर्वे. या महान व्यक्तीचा, महर्षी धोंडो केशव कर्वे या महान व्यक्तीचा, त्याच्या कार्याचा परिचय करून देणारा हा पाठ लिहिलेला आहे डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांनी. भारतरत्न धोंडो केशव कर्वे. भारतरत्न कुणाला आणि का दिला जातो हे कदाचित तुम्हाला माहीत असेल. अलीकडेच तुमच्या काळात दिलेला भारतरत्न पुरस्कार हा कुणाला मिळालेला आहे हेही तुम्हाला ठाऊक आहे. सचिन तेंडुलकर यांना. मग पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला असेल? बरं, हा पुरस्कार कोणी दिला? बरं, हा कोणत्या साली दिला? तर कला असो, साहित्य असो, विज्ञान असो, राजकीय क्षेत्र असो, किंवा भरपूर क्षेत्र, क्रीडा असो, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधून निवडलेल्या व्यक्तींना हा भारतरत्न पुरस्कार दिला जातो. हा आपल्या भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे, सर्वोच्च सन्मानाचा पुरस्कार आहे. तो मिळणं म्हणजे या भारतात जन्मल्याचं सार्थक होऊन जातं. तो असं सर्वसामान्य लोकांना नाही मिळत. ज्यांचं कार्यच असामान्य आहे अशा लोकांना हा पुरस्कार दिला जातो आपल्या भारत सरकारकडून. तर अशा पद्धतीचा पुरस्कार देण्याचा निर्णय झाला होता 1954 साली. आणि पहिला भारतरत्न पुरस्कार देण्यात आला माजी राष्ट्रपती आणि शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना 1954 साली. त्यांच्या शैक्षणिक आणि राजकीय आणि विद्वत्ता या संपूर्णच कार्याचा आलेख बघता त्यांना तो पुरस्कार त्यावेळी देण्यात आला. मग धोंडो केशव कर्वे यांना कधी हा पुरस्कार मिळाला? हा त्यांना पुरस्कार दिला गेला आहे त्यानंतर 4 वर्षांनी, अर्थातच 1958 साली. मग धोंडो केशव कर्वेंनी असं काय कार्य केलं होतं की ज्यासाठी त्यांना भारतरत्न दिला गेला असावा? निश्चितच त्यांचं कार्य खूप मोठं आहे मुलांना. त्यांच्या कार्याचा परिचय करून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला कळणार नाही, भारतरत्नांची किंमत कळणार नाही. आपल्याला सचिन तेंडुलकर माहिती आहे की ज्याने क्रिकेट जगतात आपलं असामान्य अशी मोहर उमटवलेली आहे, असामान्य असे रेकॉर्ड्स केलेले आहेत, म्हणून तो भारतरत्नाने सन्मानित आहे. लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी, मराठी साहित्यातले विंदा करंदीकर, असे अनेक अनेक, अमर्त्य सेन अर्थशास्त्रातले, असे अनेक भारतरत्न आपल्या देशात जन्माला येऊन गेले आणि पुढे येत राहणार. त्यापैकीच हे धोंडो केशव कर्वे. तुम्ही पुस्तक जर उघडलं तर पहिल्याच पानावर त्यांचा छानसा फोटो आहे. काय केलं त्यांनी? ते समाजसेवक होतेच, पण त्यांनी महिला विद्यापीठ स्थापन करावं असा त्यांचा मानस होता आणि तो त्यांनी पूर्ण केला. हिंगणे येथे स्त्री शिक्षण संस्था त्यांनी काढली स्त्रियांच्या सन्मानासाठी. आणि त्यातूनच नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ मुंबईला, ज्याला SNDT विद्यापीठ म्हणतात, हे सुरू झालं. त्यातूनच त्यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक अडचणींना कठोरपणे सामना देऊन त्या अडचणींवर मात करून स्त्रियांचं स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी पुरुषांना सुद्धा शिक्षण दिलं गेलं की तुम्ही स्त्रियांचा कसा सन्मान ठेवला पाहिजे.
आज भारताला स्वातंत्र्य मिळून एवढे 40 वर्ष होत आले. माफ करा, 40 वर्ष नाही, भरपूर वर्ष झालेत. एवढे वर्ष होऊनही आपल्याला अजूनही पुरुष शिक्षित झालेला नाही. अजूनही आपल्या देशातली स्त्री ही गुलामगिरीत जगते. अजूनही आपल्या स्त्रीला पाहिजे तसं संपूर्ण स्वातंत्र्य नाही. मग आजच्या काळात लागू असलेला एक महान विचार धोंडो केशव कर्वे यांनी त्या काळी सांगितला. काय केलं त्यांनी? शिरीष गोपाळ देशपांडे आपल्या शब्दातून आपल्याला काय सांगतात ते आपण बघूया. तर चला शिकूया पाठ करते सुधारक कर्वे. या पाठामध्ये महर्षी कर्वे यांचं महात्म्य, त्यांनी सांगितलेलं स्त्रीमुक्ती हेच स्वातंत्र्य हा विचार, त्यांच्या कार्यात आलेल्या अनेक अडचणी, त्यांनी घेतलेले कष्ट आणि ते कसे स्थितप्रज्ञ होते, त्यांना मिळालेला सन्मान आणि त्यांच्या पुरुष शिक्षणाविषयीची कल्पना, या सर्व मुद्द्यांना धरून शिरीष गोपाळ देशपांडे यांनी हा पाठ आपल्यासाठी इथे लिहिलेला आहे. आपल्यासाठी लिहिला म्हटल्यापेक्षा त्यांनी लिहिला आहे आणि पाठ्यपुस्तक मंडळाने आपल्या पाठ्यपुस्तकात त्याचा समावेश केलेला आहे. तर चला शिकूया, बघूया त्यांची माहिती. रेडिओवर रात्रीच्या बातम्यात आले होते की भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले आणि माझ्या आजोबांचे डोळे टिचले. टिचले म्हणजे काय हो? काय असेल मुलांना? टिचले म्हणजे फुटले. आता डोळे फुटले म्हणजे काय? डोळ्यात अश्रू जमा झाले, रडू आलं त्यांना. 105व्या वर्षी भारतरत्न मरतोय, त्यांचं निधन होतंय हे ऐकून त्यांच्या या लेखकाच्या आजोबांच्या डोळ्यात पाणी जमा झालं, अश्रू आले. माझ्या आजोबांचे डोळे टिचले. कळत्या वयात जाणवू लागले की नातेवाईक नाही आहेत आपले कोणी. धोंडो केशव कर्वे नातेवाईक नसलेले गृहस्थ 105व्या वर्षी जाऊन सुद्धा, अगदी तरुण वयातही नाही गेले, 105व्या वर्षी जाऊन सुद्धा जर त्यांच्यासाठी कुणाचे डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे, नाही का? स्वातंत्र्य समर म्हणजे युद्ध. स्वातंत्र्याच्या युद्धाच्या काळात, ऐन धुमाळीच्या काळात, म्हणजे जेव्हा 1857चा उठाव झालेला होता, त्याच्यानंतर 1 वर्षांनी म्हणजे 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यादेखत कमावले गेले. पण ते समाधानी नव्हते. कोण? कर्वे. बघा, इथून त्यांच्या कार्याचा परिचय सुरू झालेला. का समाधानी नव्हते? त्यांचं म्हणणं होतं की नुसतं देशाला स्वातंत्र्य मिळून चालणार नाही, राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळून भागत नाही, तर स्वातंत्र्य कसे पाहिजे? संपूर्ण पाहिजे. या देशातल्या प्रत्येकाचं स्वातंत्र्य पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य पाहिजे, हे त्यांना आधीपासून जाणवत होते. या देशातली स्त्री गुलाम आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते. या देशातली स्त्री ही गुलाम आहे आणि पुढेही स्वातंत्र्य मिळवूनही ही पुढे गुलामच राहील हे त्यांना दिसत होते. तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान यावयास हवे की मी गुलाम आहे. स्त्रियांना जाणीवच नाही की मी गुलाम आहे, मला गुलामासारखं वागवलं जातं, ही जाणीवच नसते. आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकणार नाही. मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कार असे असतात, असे होते की ती त्या गुलामीला आपला दागिना घालून मिरवते. दागिना कसा आनंदाने स्वीकारलेला असतो ना, तशी ही गुलामगिरी स्त्री आनंदाने स्वीकारते आणि त्याला असं दाखवत असते की मला आवडतं आमच्या ह्यांच्या सासूबाईंच्या सासऱ्यांच्या गुलामगिरीत राहणं. आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे असे भासवले जात असेल. आपण दुर्गा पूजा करतो, देवीची पूजा करतो, स्त्रीचं स्थान देवीचं आहे, पण तिला शूद्राती शूद्र, अगदी हीनातून हीन समजून तिचा प्रच्छन्न छळच केला जाईल. प्रच्छन्न म्हणजे गूढ, लुप्त, लपलेला, झाकलेला, जो लोकांना असा दिसत नाही पण असलेला.
असा छळ केला जाईल सबब म्हणजे म्हणून तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते. तथापि तरीसुद्धा हे कार्य अतोनात कठीण आहे हेही त्यांना दिसत होते. साधं नाही आहे. स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे, मिळवावं असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटून घेण्यासारखे असं ते म्हणतात. इतकी सोपी गोष्ट नव्हती. प्रचंड अवघड असं ते काम होतं. स्त्रीने स्वातंत्र्य मिळवावं तेव्हा स्वातंत्र्याचा अर्थ खूप वेगळा होता. स्त्रीला चूल आणि मूल एवढ्यापुरतंच मर्यादित ठेवलं होतं. पुरुषाच्या बरोबरीने ती काहीही त्यावेळी करू शकत नव्हती. आजचा काळ वेगळा आहे, पण मुलांनो तो काळ अतिशय वेगळा होता. स्त्रियांच्या दृष्टीने प्रचंड वेगळा. फक्त स्वयंपाकघर आणि झोपण्याची खोली बस एवढ्यापुरती स्त्री मर्यादित होती. म्हणून म्हणतात की तिने स्वातंत्र्य कमवावं असं वाटणं, मिळवणं तर दूरच राहिलं, पण असं वाटणं देखील खडकावर डोके आपटण्यासारखे म्हणजे आ बैल मुझे मारसारखं होतं. शांत सोशिकपणे म्हणजे सहन करून, सहिष्णू वृत्तीने म्हणजे समंजसपणाने वागून जर राहिलो तर हे असी धाराव्रत पूर्ण होऊ शकेल. खूप सुंदर शब्द वापरलाय, असी धाराव्रत. असी म्हणजे तलवार. ऐकला होता कधी शब्द? नाही, आपल्या वाचनात फारसा येत नाही हा शब्द. या एका शब्दापुरताच येतो. असी म्हणजे तलवार आणि धारा, तलवारीच्या धारेवरून चालण्यासारखं ते व्रत. चालू शकतो आपण तलवारीच्या धारेवरून? किती अवघड आहे. मग हे व्रत देखील तसंच अवघड आहे. असी धारासारखं, तलवारीच्या धारेवरून चालण्यासारखं हे व्रत आहे. हे तेव्हाच पूर्ण होऊ शकेल केव्हा? जेव्हा शांतपणे, सोशिकपणे आणि सहिष्णू वृत्तीने जर हे स्वातंत्र्य आपण कमावण्याचा प्रयत्न केला तरच. भांडून झगडून आदळआपट करून हे स्वातंत्र्य मिळणार नाहीच. याची त्यांनी कोणगाठ बांधली. पूर्वीच्या काळी विसरून जाऊ नये म्हणून असं पदराला अशी काहीतरी अशी गाठ पाडून ठेवायची आणि मग लोकांच्या लक्षात यायचं, अरे ही गाठ कशासाठी? अमक्या अमक्या कारणासाठी, आठवणीत राहावं म्हणून. तर ती खूणगाठ असा शब्द त्यापासून तयार झाला. तर खूणगाठ बांधून ठेवली आणि सावकाश तरी हमखास हे हे कार्य करणं गरजेचे होते. नुसते अडीअडचणी येईल असे नव्हते. ते संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह म्हणजे विरोध करावा लागणार होता. आणि असे केले तर हा समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हेही त्यांना कळत होतं. त्यांच्या समोर येणाऱ्या समस्या महर्षी कर्व्यांना माहीत होत्या. काय करेल समाज? आपल्याला तर खाऊन टाकेल पूर्णपणे, हे त्यांना कळत होतं. त्यांच्यासमोर दोन व्यक्तींचं कार्य आणि जीवनचरित्र डोळ्यासमोर होतं. आदर्श, त्यांचं प्रेरणास्थान होत्या दोन व्यक्ती. कोणत्या? पंडिता रमाबाई, ज्या स्त्रियांच्या शिक्षणावरती काम करत होत्या. त्यांचं जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर हे समाजसुधारक होते आणि स्त्रियांसाठी पण त्यांनी बरंच कार्य केलेलं आहे. ह्या ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं जीवन कार्य, यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला, प्रेरणा मिळाली. यांनी केलं तर मग मी का नाही करायचं? एक हिंमत आली त्यांना. ईश्वरचंद्रांनी पोथ्यांच्या पिट्ट्या पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिलं होतं. स्वतः एका विधवेशी विवाह केला होता. कुणी? ईश्वरचंद्र विद्यासागरांनी. मग महर्षी कर्व्यांनी तसंच केलं. त्यांना विधवा विवाह करायचा होता, समाजात आणायचा होता. त्या काळी एकदा पती मरण पावला की त्या विधवेचं परत लग्न होत नसे, ती तसंच राहत होती. तुम्ही प्रेमरोग या राज कपूरच्या सिनेमामध्ये बघितलं असेल. विधवा विवाह करण्यासाठी किती मोठा विरोध त्यावेळी पत्करावा लागला होता. ती समस्या अजूनही काही समाजात आजही आहे, पण त्यावेळी प्रचंड प्रमाणात होती. म्हणजे नव्हतीच. विधवेचा विवाह म्हणजे बोलणं देखील पाप होतं. अशा काळात विधवा म्हणजे ज्यांचा पती मरण पावलेला आहे असं, अशा स्त्रियांचा पुनर्विवाह करणे, दुसरं लग्न करून देणे आणि त्यांनाही जगण्याचा, सुख घेण्याचा, आनंदात राहण्याचा अधिकार आहे. मग तो अधिकार त्यांना मिळवून द्यायचा असेल तर त्यांचा पुनर्विवाह आपण केला पाहिजे. ही प्रथा समाजात यावी म्हणून महर्षी कर्व्यांनी प्रचंड प्रयत्न केले. मग त्यांनी काय केलं? त्यांच्याकडे कोणी बोट नाही दाखवायला पाहिजे म्हणून त्यांनीच एका विधवेशी लग्न केलं, विवाह केला. स्वतःच विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालवून दिला. वस्तुपाठ म्हणजे आदर्श. सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली. म्हणून म्हणतात ना की बोले तैसा चाले. म्हणून म्हणतात करते सुधारक कर्वे.
करणारे होते. त्यांनी स्वतः केलं, करून दाखवलं आणि मग लोकांना सांगितलं. नाहीतर लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण असं नाही. म्हणून त्यांना करते म्हणतात. त्यांनी आधी कृती केली, सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली, म्हणून त्यांना बोलायची कोणालाही सोय उरली नाही. कुणीच त्यांना काही म्हटलं नाही. प्राध्यापक धोंडो केशव कर्वे हे कॉलेजमध्ये गणित शिकवत. विद्वत्तेचा तर ते महामेरू होते. आता महामेरू, महान असा मेरू असा एक सामासिक विग्रह होईल, कर्मधारय समास. पण मेरूपेक्षाही महान, पंचमी तत्पुरुष समास. मग हा मेरू काय आहे? बघा, पुराणामध्ये पृथ्वीवर 7 द्वीप होती असं कुठेतरी उल्लेख आहे. त्या 7 द्वीपांपैकी म्हणजे 7 बेट, त्या 7 द्वीपांपैकी एक जम्बूद्वीप नावाचं एक बेट आहे असं म्हणतात. त्या पुराणात सांगितलं आहे, मी सांगत नाही आहे. पुराणात असं म्हणतात की त्या जम्बूद्वीपावर मेरू नावाचा एक मोठा पर्वत आहे, केंद्रभागी म्हणजे मध्यस्थानी, आणि तो पूर्णपणे सोन्याचा. आणि त्यावर नेहमी देवांची वस्ती असते. सर्व देव त्या मेरू पर्वतावर येऊन राहतात. म्हणून त्या मेरू पर्वताचं महत्त्व सर्व पर्वतांमध्ये तो श्रेष्ठ असा आहे. महत्त्व त्याला खूप आहे. पण लेखक म्हणतात की हे तर विद्वत्तेचा महामेरू होते, म्हणजे त्या मेरूपेक्षा महान होते, महामेरू. म्हणून इथे कुठला समास जास्त सोयीचा होईल? महान असा मेरू नाही. आपल्याला मेरूची महती नाही गायची. आपल्याला कर्व्यांना उपमा दिलेली आहे, मेरूपेक्षाही महान. पंचमी तत्पुरुष समास हा इथे येतो. बघा, एकाच शब्दाचे कसे 2 पद्धतीने सामासिक विग्रह करून आपण समासाचं नाव देऊ शकतो. विद्वत्तेचा ते महामेरू होते. समजलं? महामेरू. मेरू कोण? मेरू हा हे पर्वताचं नाव, सोन्याचा पर्वत, ज्यावर देवी देवतांचा वास असतो असं पुराणात म्हटलं. त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणीही धजले नाही, म्हणजे हिंमत केली नाही. केवळ सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या अज्ञ, म्हणजे ज्यांना ज्ञान नाही, अज्ञ म्हणजे अज्ञानी, अशा समाजाने केले. या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब, त्यांना उर्फ त्यांचं दुसरं नाव अण्णासाहेब पण होतं, महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते. नेहमीच ते सगळ्यांना क्षमा करायचे. त्यांना छळवादी समाजवृत्तीचा, म्हणजे छळ करणारे जे लोक आहेत समाजात, त्यांचा आधीपासूनच अंदाज होता की हे लोक असं करणारच. समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत मग अण्णासाहेबांचे रोज कपडे फाटत. रोज त्यांना आपला शर्ट नाहीतर कोट जिथे फाटला तिथे शिवून घ्यावा लागत असे. ते फाटके कपडे घालत नसत. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससे होलपट चालवली. त्यांची अगदी ससे होलपट चालवली होती. ससे होलपट माहिती आहे कसा शब्द आलाय? सांगते मी तुम्हाला. शिकार, सशांची शिकार केली जाते जंगलामध्ये. तर काय असतं की लोकांना माहिती असतं की त्या पारध्यांना, जे शिकार करणारे असतात ना, त्यांना माहीत असतं की ससे कुठे लपलेले आहेत, त्यांची बिळं कुठे आहेत. आणि एक दुसरीकडून पण त्यांचं बीळ उघडं झालेलं असतं. त्यांनी ते चर उघडं असतो तिकडून दुसरीकडून पण. तर ते काय करतात, आणि मधल्या भागामध्ये ते ससे राहतात. या पारध्यांना माहीत असतं. ते काय करतात, त्या बिळाच्या एका तोंडावर स्वतः सगळेच्या सगळे ग्रुपने उभे राहतात आणि एका तोंडावरती जाळ करतात. काट्या, झाडं वगैरे, फांद्या, कचरा असं ठेवून जाळ करतात, आग लावतात. इकडे आग लागली की ते ससे काय होतात, तिकडच्या तोंडाकडे जायला लागतात, त्या बिळाच्या त्या तोंडाकडे. तिकडे हे लोक बोंबा मारतात, खूप जोरजोरात ओरडतात, ससे कापरून जातात. पुन्हा इकडे येतात. इकडे आग, तिकडे गलका, इकडे आग, तिकडे गलका. गलका ऐकू आला की ते आगीच्या तोंडाकडे. आग दिसायला लागली, त्याची झळ पोचायला लागली की ते माणसांकडे बिचारे सारखे असे असे करत असतात. ही ससे होलपट. आपली पण स्थिती कधी कधी अशी होते. कर्व्यांची स्थिती त्या सशांसारखीच चालवली होती, म्हणून ससे होलपट असा शब्द तिथे आलेला आहे. ससे होलपट चालवली तरी कर्व्यांनी ना त्यांना शिव्या शाप दिले, ना आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाले. आपल्या कार्यापासून विचलितही झाले नाही किंवा त्या लोकांचा रागही केला नाही. त्यांना शिव्या सुद्धा दिले नाही. जसे संत ज्ञानेश्वर, त्यांचा किती छळ झाला हो लहानपणी. त्यांच्या अन्नात माती काय कालवली. त्यांना जेवणासाठी, अन्न शिजवण्यासाठी भांडी देण्यात येतच ना, काही नाही.
खूप त्रास. आता ते एक वेगळंच कार्य आणि चरित्र आहे ज्ञानेश्वरांचं. माऊलींना जसा त्रास झाला ना, तरी पण त्या त्रासातूनही त्यांनी स्वतःच्या ज्ञानेश्वरी भगवद्गीतेचं जे भाषांतर आहे, टीका आहे, ती भाष्य आहे, ते भाष्य लिहिण्यासाठी स्वतःला विचलित नाही केलं त्यांनी. ते काम तर त्यांनी लिहिलंच अगदी वयाच्या 16व्या वर्षी. ना त्यांना छळ केलेल्या लोकांचा त्यांनी कधी राग केला, तरी पण त्यांनी आपला अमृतानुभव, ज्ञानेश्वरी, अभंग, हरिपाठ आणि ते चांगदेवांना पत्र, ते तर अगदी असामान्य आहे. काय नाही लिहिलं ज्ञानेश्वर महाराज. त्यांची कविता ते लिहितच होते, त्यांचं काव्य, त्यांचं गद्य पद्य सगळं लिहितच होतं. तसंच पण त्यांना जो काही त्रास होता तो त्यांनी कधी शब्दातून असा आपल्या काव्यातून किंवा लिखाणातून कधीही लोकांना सांगितलं नाही की हे लोक मला असा त्रास देतात, माझा छळ करतात, असं कधीच लिहिलं नाही. तसंच महर्षी कर्व्यांनी काय म्हणतात की जसे संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला होता पण त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटले नाही, तसेच कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच राहिले. त्यांनी आपल्याला होणारा त्रास कधीही आपल्या कार्यात येऊ दिला नाही किंवा ते लोकांना सांगत सुटले नाही. आपलं कार्य त्यांनी विचलित न होता मात्र चालूच ठेवलं. काय केलं मग त्यांनी? बघा, महर्षी कर्वे यांनी अनाथ, ज्यांचं कोणीही नाही, ज्यांना टाकून दिलं आहे रस्त्यावर, कचऱ्यात, कुठे, किंवा ज्यांचे आई बाबा लहानपणीच मृत्यू पावलेले आहे, सोडून गेलेले आहे, अशा अनाथ बालिका म्हणजे मुली, छोट्या छोट्या मुली, त्यांच्यासाठी आश्रमाची सोय केली. मुहूर्त मेढ रोवली. जेव्हा आपण मुहूर्त करतो, एखाद्या गोष्टीचं सुरुवात करतो, मुहूर्त म्हणजे सुरुवात करताना तिथे बांधकाम करायचं असेल तर आजकाल वीट ठेवतात, असा सुंदर नावाचा फलक लावतात, दगड लावतात, त्याला पडदा असतो, मग मोठ्या सेलिब्रिटीच्या हाताने त्याचं अनावरण केलं जातं. त्या दिवशी मुहूर्त होतो, बांधते ते नंतर बांधतात, नंतर करतात. तसं कार्याची सुरुवात करणे. पूर्वीच्या काळी असं दगड बिगड काही लावत नव्हते. एक फांदी झाडाची अशी तिथे रोवायची, समजून जायचं इथे काहीतरी पुढे बांधकाम होणार आहे. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली म्हणजे सुरुवात केली. कालांतराने मग त्या बालिकाश्रमाचे हिंगणे येथे स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे त्यांनी तिचे नामांतर केले. आणि पुढेच मग पैचा निधी, पै म्हणजे तेव्हाच्या काळातलं जुनं नाणं, त्याला पै म्हणायचे, पै, टका असे नाण्यांचे नावं होते. आता रुपया आहे, नोट आहे. पूर्वी पै हे एक नाणं होतं व्यवहाराचं. तर पैचा निधी, पै जमा करून केलेला निधी आणि मुरुड निधी असा त्यांनी जमवला. म्हणजे सगळ्यांकडून एक एक पै जमवून केला आणि एक मुरुड निधी असा त्यांनी जमवला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजाला या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यातील पैचा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी कधी पैशाचा हिशोब मागितला नाही. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव, अशक्यच. कर्वे स्वतः मोटार वापरत नसत. मैलोन गणती म्हणजे कितीतरी दूर अंतर, मैलाचं अंतर मोजलं जायचं तेव्हा मैलात, लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे स्वतःसाठी त्यांनी कधीच वापरले नाही. समाजाचे पैसे वापरणे तर दूरच, उलट ते काय करत असतील, स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजासाठीच वापरत. हे मात्र समाजाला माहीत होतं. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढेच आपल्या कमाईतून ते करत आणि उर्वरित सर्व पैसा ते या समाजकार्यासाठी वापरत. ते स्वतःच्याच विश्वात वावरतात अशी कुरबुर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती. घर करून राहणे म्हणजे सतत एकाच ठिकाण, एकच एक गोष्ट मनामध्ये असणे. कुटुंबियांमध्ये, त्यांच्या पत्नी, मुलांमध्ये, आईमध्ये, वडिलांमध्ये, भाऊ बहीण, जे कोणी त्यांचं कुटुंबीय होतं, त्या सर्वांची एक तक्रार असायची की हे आपल्याच दुनियेत रमतात हो, आमच्या कुटुंबात आमच्याकडे लक्ष द्यायला यांच्याजवळ वेळच नाही. उगाच ते भारतरत्न झाले का? मग पुढे काय? वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याची कुटुंबाला महत्त्व नाही दिलं त्यांनी त्या स्त्रियांना, अनाथ बालिकांना, त्या संस्था त्यांच्या ज्या होत्या ते आणि समाज सुधारणा करण्यासाठी, कार्य करण्यासाठी आणि त्यांना सुस्वरूप, चांगलं स्वरूप आणण्यासाठी महर्षी कर्वे यांची मनामध्ये चित्त होती. ते बोलत नसत, ते विचार करत आणि विचार पक्का झाला की आचरणात आणत. आचरणात म्हणजे वागण्यात. म्हणून
म्हणून त्यांना कर्ते म्हणतात. त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येईल की त्यांच्या चित्तात काय चाललंय. चित्त म्हणजे मन. हे डावपेच नव्हते, हे काही असे कटकारस्थान नव्हते. उलट पक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा, नुसते बोलणारे असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते. श्रेयस्कर म्हणजे श्रेष्ठ. पुढे लेखक म्हणतात की महर्षी कर्वे यांच्यामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे होती. स्थितप्रज्ञ, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, ज्यांची बुद्धी स्थिर असते संकटात किंवा सुखातही, दोन्ही परिस्थितीत. जसा सूर्य उगवतानाही लाल तांबडा आणि मावळतानाही लाल तांबडा, तशी साधू संतांची लक्षणं असतात. ती लोक स्थितप्रज्ञ म्हटल्या जाते, ज्यांची प्रज्ञा स्थित असते संकटातही आणि सुखातही. म्हणजे सुख आणि दुःख दोन्ही वेळेत ते एकसारखेच प्रवृत्तीने राहतात, अशांना स्थितप्रज्ञ म्हणतात. तर महर्षी कर्वे यांच्यामध्ये या स्थितप्रज्ञांची लक्षणं होती असं लेखक म्हणतात. जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो, म्हणजे आपल्या सुखदुःखामध्ये बदल होऊ देत नाही, भावनांमध्ये बदल होत नाही. सुख आलं तर हुरळून जात नाही आणि दुःख आलं तर रडतही बसत नाही. महर्षी कर्वे तसेच होते. ते आपल्या सुखदुःखात विचलित होत नव्हते. जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो, मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो आणि दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तो खरा स्थितप्रज्ञ. बघा, दुसऱ्यांच्या दुःखात दुःखी होणारा आणि दुसऱ्यांच्या सुखात सुख मानणारा, त्याला म्हणतात खरा स्थितप्रज्ञ. महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ समाज सुधारणेत होते. त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, म्हणजे कर्ज ठेवायचे नव्हते. तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते फुकट जेवत नसत, तिथे पैसे ठेवत. आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना. जे इतरांना जमत नाही तेच महान कार्य यांना करायचं होतं. भारताचे अर्धांग स्त्रियांना म्हटलं जातं. अर्ध अंग, एक अंग पुरुष, अर्ध अंग पुरुष तर अर्ध अंग स्त्रिया. त्याच अनपड राहिल्या. अनपड हा परभाषी शब्द आहे. आपल्याला शब्दसिद्धी आहे ना व्याकरणामध्ये, त्यातला एक परभाषी शब्द असतो. तत्सम, तद्भव, अभ्यस्त, परभाषी. तर हा परभाषी शब्द आहे. दुसऱ्या भाषेतून, हिंदी, उर्दू, फारसी या भाषेतून आलेला हा मराठीत रूढ झालेला शब्द. अनपड राहिल्या, अनपड हा शब्द. तर काय म्हणतात की भारताचे अर्धांग जे स्त्रिया त्याच अनपड राहिल्या, म्हणजे निरक्षर राहिल्या, तर देश अर्धांग वायू झालेल्या, पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी आई मानतो, आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ, युनिव्हर्सिटी, लेडीज युनिव्हर्सिटी 5 स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात, त्या काळात पुन्हा जमाना हा शब्द आला. महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले. म्हणजे सगळ्यांना असं ठासून सांगितलं की स्त्री शिक्षण किती महत्त्वाचं आहे, असं बिंबवलं. जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचं स्वप्न होतं. त्यात त्यांना 2च कार्य करायची. कुठली? एका टोकावर त्यांना स्त्रियांना साक्षर करायचं होतं, म्हणजे लिहिता वाचता आलं पाहिजे. हे कार्य, हे तर अगदी जटिल कार्य होतं, अवघड कठीण असं कार्य होतं. आणि दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे. जे जे पुरुषाला करता येतं, जे कार्य पुरुष करू शकतो ते स्त्रीने करायला हवे, त्या स्पर्धेत उतरवणे. म्हणून आज बघा, स्त्री रिक्षा पण चालवते आणि अंतरिक्षात पण जाऊन पोहोचली पुरुषांच्या बरोबरीने. हे स्वप्न तेव्हा महर्षी धोंडो केशव कर्व्यांचं होतं. 2 टोकं, एकीकडे तिला साक्षर करायचं आणि दुसरीकडे तिला पुरुषांच्या बरोबरीत समाजात मान द्यायचा. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील हे पारतंत्र्याचे जोखड, ती इंग्रजांचं पारतंत्र्य नाही, हे पुरुषप्रधान संस्कृतीचं पारतंत्र्य, की स्त्रियांनी असं नाही करायचं, स्त्रियांनी घराबाहेर पाऊल नाही ठेवायचं, स्त्रियांनी शिक्षण नाही घ्यायचं, स्त्रियांनी स्वतःचे विचार नाही मांडायचे, नाही लिहायचे,
असं त्यावेळेला हे असं वैचारिक पारतंत्र्यात स्त्रिया होत्या. हे पारतंत्र्याचं जोखड म्हणजे तिला जे बांधून ठेवलेलं असतं, जनावराला बांधलं असतं जोखड, ते उखडून टाकावं हे महाकठीण असं काम होतं. गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जेव्हा पृथ्वी बाहेर पडणारं जे रॉकेट असते ना, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर जातं, तेव्हा त्याला अंतराळात स्थिर व्हायचं असतं. त्यावेळेला जी एनर्जी, जी क्षमता, जी कॅपॅसिटी पाहिजे असते, भयंकर मोठ्या प्रमाणात अशी क्षमता पाहिजे होती यावेळेस. इतकं अवघड होतं, असं कठीण काम होतं. रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणात रत्नागिरी जिल्हा आहे दक्षिणेकडे. त्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावात जन्मलेला हा मुलगा जन्मताच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. जन्मताच महर्षी होते का ते? नाही. जन्मताच भारतरत्न होते का? नाही. आपल्या जगत्या आयुष्यात म्हणजे जेवढे वर्ष ते जगले त्या आयुष्यात हाल अपेष्टाची तमा न बाळगणे म्हणजे कसलीही पर्वा न करणे, कशाचीही काळजी न करणे, कसलाही विचार न करणे. तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढं अलौकिक कार्य करू शकतो याची मिसाल आहेत, याचं प्रतीक आहे, याचा आदर्श आहे. मिसाल हा पुन्हा दुसऱ्या भाषेतील शब्द आला आपल्याकडे. त्याची मिसाल आहेत डॉक्टर धोंडो केशव कर्वे. त्यांना डॉक्टर म्हटलं गेलंय. लोकमानसाने त्यांना महर्षी अशी पदवी दिली, म्हणजे लोकांनी, समाजाने. पण राजमानस म्हणजे कोण? सरकार, भारत सरकारने त्यांना 1958 साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी डोक्यावर घेतले. एकदा विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे, त्या विद्यापीठात SNDT विद्यापीठात कर्व्यांचा मोठा पुतळा आहे पोर्चमध्ये समोर. तिथे एक मुलगी रडत बसली होती. हे लेखक काय म्हणतात, केवढ्याने रागवलो मी तिला म्हटले, कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसं वाटत नाही? तू मुळीच रडू नये यासाठीच कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केलं ना. स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने SNDT महिला विद्यापीठ निर्माण झाले. महिला शिकतात, पण जोवर बघा त्यांचा एक वेगळाच विचार इथे आहे, जो आजच्या काळात लागू पडतो आणि जो आजही आपल्याला दिसत नाही. ते होणं खूप गरजेचं आहे. कुठला विचार? जरा एकाग्रतेने ऐका की महिला शिकतात, पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही. आता तुम्ही म्हणाल की मॅडम पुरुष तर पहिलेपासून शिकत आहेत. पुरुष तर आधी शिकतात, भले ते पुढे पास होतात नाही होत मुलं विद्यार्थी, पण शिकतात ना. एक वेळ मुलींना, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही, पण पुरुषांना तर होताच. मग कर्वे कसं म्हणत होते की जोपर्यंत पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही, खऱ्या अर्थाने, हा खरा अर्थ कोणता? तोवर स्त्रियांवरचे अत्याचार थांबतील असे मला वाटत नाही, असं केशव कर्वे म्हणतात, धोंडो केशव कर्वे म्हणतात. मग खऱ्या अर्थाने शिक्षित म्हणजे कुठला अर्थ? परंपरागत जे संस्कार आहेत ना आपल्यावर, त्या संस्कारामुळे कित्येक पुरुषांच्या हे ध्यानातच येत नाही की मी आपल्या आईशी, आपल्या बहिणीशी, आपल्या पत्नीशी, बायकोशीच, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो, तिचा कसा अपमान करतो, उपमर्द करतो, तिच्या भावनांचा, तिच्या विचारांचा, तिच्या कृतीचा मी कधीच आदर करत नाही, तिच्या मताचा मी आदर करत नाही. किती चुकीचं वागतो. स्त्री ही कायम दुय्यम नागरिक आहे, सेकंडरी आहे, ती वस्तू आहे, असंच मी तिला समजतो. हे किती चुकीचं आहे. हे जोपर्यंत पुरुषाला कळत नाही ना, आणि हे ज्या दिवशी पुरुषा तोपर्यंत तो अशिक्षितच, आणि हे ज्या दिवशी त्याला कळेल त्या दिवशी तो खऱ्या अर्थाने सुशिक्षित होईल, असं धोंडो केशव कर्वे यांना म्हणायचं होतं. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही, तिलाही तिची स्वप्ने आहेत, भावभावना आहेत, आकांक्षा आहे, मोठ्या मोठ्या इच्छा आहेत, महत्वाकांक्षा आहेत, भरारी मारण्याच्या वगैरे. तिलाही काही विचार असतात. मग तिचं हे जे असणं आहे ना, स्त्रीचं अस्तित्व मान्य करायला शिकणे म्हणजे पुरुषाचं शिक्षण झाले. तिचे हे अस्तित्व मानायला शिकवणे म्हणजे पुरुष शिक्षण. पुरुष शिक्षित झाला की मग कुठे त्याला कळेल स्त्री स्वातंत्र्याचा खरा अर्थ. नुसते स्त्री स्वातंत्र्य होणे नाही, पुरुषाचंही शिक्षण झालं पाहिजे, तरच. आजही पुरुष शिक्षणाची प्रचंड गरज आहे. आज काळ बदलतोय. आजच्या पिढीत तुमच्यासारख्या मुलांमध्ये
आज स्त्रियांना बरोबरीचं स्थान देण्याची भावना येते, पण 100% नाही मुलांना. म्हणून धोंडो केशव कर्व्यांचं, महर्षी कर्व्यांचं स्वप्न अजूनही पूर्ण झालं असं आपण म्हणू शकत नाही. पुरुषांचे शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव उपाख्य म्हणजे उर्फ अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेले महान कार्य पूर्णत्वास जाईल. मग आपले डोळे टिचणार नाहीत. मग काय होईल तर तिथे हसू फुलेल, आनंद वाटेल. तर असा हा डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडेने लिहिलेला पाठ, महर्षी धोंडो केशव कर्व्यांच्या कार्याचा, महान अशा कार्यांचा, एका महामेरूचा परिचय करून देणारा हा पाठ आपण आत्ताच ऐकला माझ्याकडून. तर आता आपण कृतीकडे वळूया. थोडक्यात कृती समजून घेऊया. चला, खालील आकृत्या पूर्ण करा असं म्हटलेलं आहे. महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्याचे प्रकार 2 कोणते? पहिल्याच पॅराग्राफमध्ये आहे की पहिला प्रकार आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि दुसरा आहे संपूर्ण स्वातंत्र्य, ज्या स्त्रीचं स्वातंत्र्य आलं, पुरुष स्वातंत्र्य, आचार विचारांचं स्वातंत्र्य. 2 प्रकार, एक राष्ट्रीय आणि दुसरं संपूर्ण स्वातंत्र्य. बरं, पुढचा कृती आहे महर्षी कर्वे यांचे स्त्री स्वातंत्र्याबद्दलचे विचार. काय आहे की स्त्रीला संपूर्ण स्वातंत्र्य मिळायला हवे. तिला आपण गुलाम आहोत, आपल्याला काहीतरी त्रास होतोय, आपण पुरुष प्रधान संस्कृतीचे गुलाम आहोत याचं भान, याची जाणीव, याची कल्पना तिला यायला हवी, तरच स्त्री स्वतंत्र होईल. अजून स्त्री स्वतंत्र होण्यासाठी काय पाहिजे की स्त्रियांनी शिक्षण घेतलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना शांतपणे, सोशिकपणे आणि सहिष्णू समंजसपणे या वृत्तीने ही स्त्री शिक्षणाची चळवळ चालू ठेवली पाहिजे. महर्षी कर्वे यांची प्रेरणास्थानी कोण होती? कोणत्या 2 व्यक्तींच्या जीवनकार्य आणि चरित्र बघून, वाचून त्यांना हुरूप आलेला होता स्त्री शिक्षण चळवळीबद्दल? बरोबर, एक काय होते पंडिता रमाबाई यांचं जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं जीवन कार्य. बरं, पुढे महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने काय होती? काय काय स्वप्ने होती? की स्त्रियांनी स्वाभिमानी व्हायला हवे. मी गुलाम आहे, मी गुलाम नाही होणार, मला कसं जगायला हवं, मला कसं राहायला हवं हे तिला कळलं पाहिजे. तिला लाचार, पुरुषांच्या पुढे लाचार नाही, तर तिला स्वाभिमानाने जगता यायला हवे. तिने शिकायला हवी, शिकली पाहिजे. उच्च विद्या, नुसते साधं शिक्षण नाही, तर उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषांच्या बरोबरीने ती स्पर्धेत उतरली पाहिजे. आणि स्त्रीला पुरुषांइतकेच स्वातंत्र्यही मिळायला हवे, अशी स्त्रियांबद्दलची त्यांची स्वप्ने होती. एक ओघ तक्ता दिलेला आहे, तो मध्ये मध्ये नुसते रेषा असतात, तर तो आपल्याला भरायचा असतो तो तक्ता. ओघ तक्ता म्हणजे काय? क्रमाक्रमाने काय झालं ते आपल्याला लिहिले आहे, क्रमाक्रमाने ते वाक्य आलं पाहिजे. पहिलं वाक्य दिलं आहे, कार्यात नेमकेपणा होता. मग पुढच्या वाक्यात तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वेगळं पण लिहू शकता. आपण काय आता लिहूया बघा समजून घेताना, की कार्यात नेमकेपणा होता. खाली बाण दाखवलाय, ते बोलत नसत. पुन्हा बाण दाखवलाय, ते विचार करत असत. मग पुढे भरलेलं आहे वाक्य. मग विचार पक्का झाला. बघा, विचार पक्का झाला याच्याशी जुळतंय, ते विचार करत असत. वरचं वाक्य हे खालच्या त्या वाक्याशी जुळतं, म्हणजे बरोबर असं कंटिन्युअस ते असतं. विचार पक्का झाला की मग पुढे काय लिहाल? तो विचार आचरणात आणत. आणि मग तो आचरणात आणल्यावरती काय व्हायचं? लोकांना त्यांच्या कृतीतून त्यांचा विचार समजत असे. आचरणात आणत म्हणजे ते करत कृती, त्यातून त्यांना त्यांचा विचार समजायचा. बरं, केव्हा घडेल असं म्हटलेलं. हे केव्हा घडेल? कोणतं? कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल. केव्हा? जेव्हा हे कार्य शांतपणे, सोशिक वृत्तीने आणि सहिष्णू वृत्तीने आपण चालू ठेवू तेव्हा. बरं, दुसरं आहे, स्त्री पुरुषांची स्पर्धा करू शकेल. कधी?
कधी? केव्हा? जेव्हा तिला आपण गुलाम आहोत याचं भान येईल, याची जाणीव येईल तेव्हा. किंवा दुसरं पण लिहू शकते, स्त्री उच्च विद्या विभूषित होईल तेव्हा. पुढचा 4 नंबरची कृती आहे, चौकटी पूर्ण करा. लेखकाच्या मते दुसऱ्याच्या दुःखात दुःखी आणि सुखात सुखी होणारा असा कोण चौकटीत लिहायचा आहे? कोण? स्थितप्रज्ञ. दुसरं, कर्वे यांना लोक माणसाने म्हणजे लोकांनी दिलेली पदवी कोणती? महर्षी. बरं, राजमानसाने दिलेली पदवी कोणती? भारतरत्न. आता 5वी कृती, पाठाच्या आधारे वाक्यांचा उर्वरित भाग लिहून वाक्य पूर्ण करा. स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटून घेण्यासारखे आहे. दुसरं, समाजाविरुद्ध विद्रोह केला तर विद्रोह करणाऱ्याला समाज गिळून टाकायला येईल. लोकांनी कर्वे यांची ससे होलपट चालवली तरी कर्व्यांनी ना त्यांना शिव्याशाप दिले ना आपल्या कार्यापासून विचलित झाले. बरं, एक अभ्यास तुमच्यासाठी असा आहे की या पाठामध्ये कार्य हा शब्द बऱ्याचदा आलेला आहे. कार्याचाच परिचय करून देणारा हा पाठ असल्यामुळे कार्यासाठी अनेक विशेषणं म्हणजे त्या कार्य कसं हे सांगणारा एक विशेष शब्द तिथे आलेला आहे. या नामासाठी विशेष माहिती सांगणारा शब्द इथे बरेच आलेले आहे. तर कार्य कसं खूप सारे आहे. इथे आलेली विशेषणं, या पाठात आलेली विशेषणं खूप सारी आहेत. आता मी एक सांगते, मोठे कार्य, मोठे. मग असे कार्याला लागून आलेले, या शब्दाला लागून आलेले असे कोणते कोणते विशेषणं तुम्हाला या पाठात दिसतात ते लिहून ठेवायचे आहेत. जमेल? अगदी सोपं आहे, काही अवघड नाही. पुढे वाक्प्रचार शोधा म्हटलेला आहे वाक्यातला. आता तुम्ही शोधून दाखवा. शिक्षकांनी सांगितलेली वृद्ध आठवण आमच्या मनात घर करून राहिली. कुठला वाक्प्रचार आहे यामध्ये? मनात घर करून राहणे म्हणजे मनात असणे, कायम असणे. दुसरं, वक्त्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत. पचनी पडणे म्हणजे आवडणे, पटणे, सहमत असणे वगैरे वगैरे वगैरे. आता एक विचार तुम्हाला 5 ते 6 ओळीत लिहून ठेवायचा आहे. कुठला? की अण्णासाहेब कर्वे, भारतरत्न अण्णासाहेब कर्वे, डॉक्टर धोंडो केशव कर्वे यांनी असं म्हटलंय की स्त्रियांनी शिकणं अत्यंत गरजेचं आहे. त्या काळी म्हटलं होतं. असं का म्हटलं असावं? तुम्हाला काय वाटतं? गरजेचं तर आहेच, हे त्रिकाला बाधित सत्य आहे, हे तर करायलाच हवं. पण असं अण्णासाहेबांचा दृष्टिकोन काय असेल त्या काळी? असं त्यांनी का म्हटलं असेल? बरं, त्यांचा दृष्टिकोन तुम्हाला बरोबर वाटतो ना? मग तो का वाटतो? काय असावा तो दृष्टिकोन? कुठली दृष्टी, कुठला विचार त्यांनी आपल्या डोक्यात आणून असं म्हटलं असावं की स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचं आहे? हे तुमचं मत हवं आहे. आणि बोर्ड परीक्षेमध्ये असं स्वमत लिहा असं येतं 2 मार्कांसाठी, 4 मार्कांसाठी. तर तुम्हाला हे लिहिता यायला हवं. लिहून ठेवा काय वाटतं. अण्णासाहेब कर्वे यांचा दृष्टिकोन स्त्रियांच्या शिक्षणाविषयीचा. उगाच म्हटलं का त्यांनी टाईमपास करावं, स्त्रियांनी शिकायला हवं? नाही ना. त्यामागे त्यांचा दृष्टिकोन खूप मोठा होता, खूप व्यापक होता, दूरदृष्टीचा होता, जो आजही पूर्ण झालेला नाही. मग काय होता तो दृष्टिकोन? तर तो तुम्हाला लिहून ठेवायचा आहे. तर कसा वाटला आजचा पाठ? निश्चितच आवडला असेल. एका भारतरत्नाचा परिचय आपण करून घेतला. साधं कार्य नाही, अशी धारावर येत आहे. मग आता तुम्ही असं यांच्यापासून प्रेरणा घेऊन जर कुठेतरी काहीतरी चांगलं कार्य करावं असं वाटलं, जरूर विचार करा. नव्हे तर त्यांच्या दृष्टीने जे पुरुष शिक्षण आहे ना ते तुम्हाला मिळालं तरी या पाठाचं सार्थक झालं असे मी समजेल. चला, निरोप घेऊया. धन्यवाद.